श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमा. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. कष्ट करून मेहनत करूनही ज्या वेळेला पैशाची बचत होत नसेल, धनसंचय होत नसेल, व्यवसायात व्यापारात तोटा सहन करावा लागत असेल, कुठे पैसे अडकले असतील, कर्जबाजारी झाले असाल, अशा सर्व समस्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांची कृपा प्राप्त करण्यासाठी एक उपाय करायचा आहे. सिद्ध कुबेर पोटली घरच्या घरी कशी बनवायची, ही पोटली सिद्ध कशी करायची, यासाठी लागणारं साहित्य कोणतं, हे साहित्य कुठं मिळेल, यावेळी कोणती मंत्र साधना करायची, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः नक्की लिहावं. माता लक्ष्मी ही चंचल असते. माता लक्ष्मीची सेवा केल्यानं आपल्याकडे पैशांची आवक वाढते. तर कुबेर भगवान हे संपत्तीची देवता संबोधले जातात. ते देवांचे कोषाध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांची कृपा प्राप्त झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांचा भक्त धनवान होतो. इतकंच नव्हे तर अनंत ऐश्वर्य प्राप्त करून देणारं असं हे दैवत आहे. दारिद्र्यातून मुक्त होण्यासाठी, ऋणातून मुक्त होण्यासाठी, जे कर्जबाजारी असतील, व्यापारात व्यवसायात ज्यांना तोटा झाला असेल, अशांनी हा उपाय नक्की करायचा. आर्थिक उन्नती होण्यासाठी, व्यावसायिक यश मिळण्यासाठी आपले कष्ट आणि मेहनत सर्वप्रथम महत्त्वाचे असतात. परंतु यासोबत नशिबाचीही साथ लागते. बऱ्याचदा काय होते की आपण कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्याला म्हणावं असं यश मिळत नाही, पैशाची बचत होत नाही, धनसंचय होत नाही, नेहमीच आर्थिक अडचणी सुरू असतात. अशा वेळेला काही आध्यात्मिक उपाय आपल्याला करायचे असतात. असाच हा एक प्रभावी असा उपाय आहे सिद्ध कुबेर पोटली. कुबेर पोटली, सिद्ध कुबेर पोटलीचे घरात असल्याचे फायदे कोणते? आपली व्यापार आणि व्यवसायात उन्नती होईल, धनसंचय होईल, पैशाची बचत होईल, कर्ज असेल कर्जमुक्ती होईल, ऋणमुक्ती होईल, काहीतरी मार्ग निघेल. कुणाकडं जर पैसे अडकले असेल, कुठं फसवणूक झाली असेल, ते पैसे देखील मिळतील. आपल्या घराचं अशुभ शक्तींपासून कुबेर पोटली रक्षण करत असते. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला कुबेर पोटलीची, सिद्ध कुबेर पोटलीची आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे. ही कुबेर पोटली बनवण्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण आता बघूया. कुबेर पोटलीसाठी आपल्याला लागतील 2 पांढऱ्या कवड्या, 2 पिवळ्या कवड्या, 2 शिवकवडी, त्यानंतर 2 गोमती चक्र, 5 कमळगट्ट्याचे मणी, 5 लवंग आणि लक्ष्मीची पावलं. कवडीला लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं. या 3 कवड्यांपैकी पिवळी कवडी, पांढरी कवडी आणि शिवकवडी यापैकी आपल्याला जर कुठलीही एक कवडी जरी उपलब्ध झाली तरी चालेल. 2 मिळाल्या अजून चांगलं, आणि 3ही कवड्या जर ठेवल्या तर अतिउत्तम. कवडी ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय अशी असते आणि ती लक्ष्मीला आकर्षून घेत असते. आणि लक्ष्मी प्राप्तीच्या उपायामध्ये कवडीचा उपयोग का करतात? कारण दोघींचीही उत्पत्ती म्हणजे माता लक्ष्मी आणि कवडी हे दोघेही समुद्रातून उत्पन्न झाले आहेत. त्याचप्रमाणे गोमती चक्राची उत्पत्ती देखील समुद्रातून झाली. गोमती चक्र हे सूक्ष्म सुदर्शन चक्र मानलं जातं आणि त्यामुळंच माता लक्ष्मीला ते प्रिय आहे. गोमती चक्र जर आपल्या घरात असलं तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, चांगलं आरोग्य नांदते, घरामध्ये शांतता प्रस्थापित होते. त्यानंतर शिवकवडी, जी तपकिरी रंगाची कवडी असते, या कवडीमुळं वाईट शक्तींपासून आपल्या घराचं संरक्षण होतं. तसंच माता लक्ष्मीची पावलं, माता लक्ष्मीचं स्वागत आपण दीपावलीच्या निमित्तानं करत असतो आणि म्हणूनच या सिद्ध कुबेर पोटलीमध्ये लक्ष्मीच्या पावलांचा देखील समावेश केला जातो. त्यानंतर कमळगट्ट्याचे मणी हे माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. कमळगट्ट्याच्या मण्यांवर केलेली जी सेवा असते ती अत्यंत प्रभावी मानली जाते, म्हणून आपण या पोटलीमध्ये कमळगट्ट्याच्या मण्यांचा समावेश करणार आहोत. त्यानंतर लवंग हे घरातील नकारात्मकता दूर करते. आता हे साहित्य कुठं मिळेल? आपल्या जवळपास कुठेही पूजा साहित्याचं दुकान असेल त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व साहित्य मिळून जाईल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे यातील आपल्याला जे जे साहित्य उपलब्ध होईल, लवंग, कमळगट्ट्याचे मणी किंवा कवडे 3 पैकी जो प्रकार आपल्याला मिळेल ती कवडी, लक्ष्मीची पावलं आपल्याला सहज उपलब्ध होतील. गोमती चक्र जर आपल्याला मिळालं नक्की घेऊन या. यातील जे साहित्य मिळेल ते आपण घेऊन यायचं. आता ही कुबेर पोटली सिद्ध कधी करायची, स्थापित कधी करायची? धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला आपण धन्वंतरी पूजन करणार आहोत त्यावेळी आपल्या घरी जर कुबेर यंत्र असेल, पूजेमध्ये कुबेर यंत्र मांडावं. श्रीयंत्र आपण मांडणार आहोत. त्या यंत्राच्या अगदी समोर हे सर्व साहित्य त्या पूजेमध्ये मांडायचं. 3ही प्रकारच्या कवड्या, गोमती चक्र, कमळगट्ट्याचे मणी, लवंग,
लक्ष्मीची पावलं यांची हळद कुंकवानं गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची। हे सर्व आपल्याला धन्वंतरी पूजन झाल्यानंतर ही सर्व पूजा करायची आहे। धन्वंतरी पूजन आपण धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी करणार आहोत। धन्वंतरी पूजन झाल्यानंतर या सर्व साहित्याची पूजा करायची। पूजा झाल्यानंतर एका नवीन लाल वस्त्रामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करायचं। याची आपण आता पोटली करणार आहोत। तत्पूर्वी काय करायचं, अगरबत्ती घ्यायची। अगरबत्तीनं या संपूर्ण साहित्याला ओवाळायचं, जेणेकरून अगरबत्तीचा जो धूर असतो तो या साहित्यावरून गेला पाहिजे। अशा पद्धतीनं हे संपूर्ण जे साहित्य आहे याला अगरबत्तीनं ओवाळायचं। ओवाळल्यानंतर लाल धाग्यानं याची पोटली तयार करायची। अशा रीतीनं ही पोटली तयार केल्यानंतर त्याच ठिकाणी पूजेमध्ये ही पोटली मांडायची, म्हणजेच धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये ही पोटली मांडायची। या पोटलीची आपण आता पुन्हा हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची। अशा रीतीनं या पोटलीचं पूजन केल्यानंतर आपल्याला आता ही पोटली सिद्ध करायची आहे। कुबेर पोटली सिद्ध कशी करावी? कुबेर पोटली सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही मंत्र साधना कराव्या लागतात। आपल्याला प्रामुख्याने 3 मंत्र पठण करायचे आहेत 108 वेळा, म्हणजेच एक माळ आपल्याला 3 मंत्रांचं पठण करायचं आहे। ते मंत्र कोणते? पहिला मंत्र भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, एक माळ या मंत्राचं पठण करायचं। दुसरा मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, 108 वेळा या मंत्राचं पठण करायचं। त्यानंतर भगवान कुबेरांचा मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः या कुबेर मंत्राचं 108 वेळा आपल्याला पठण करायचं आहे। या 3ही मंत्रसाधना केल्यानंतर ही जी पोटली आहे ती सिद्ध होईल। धनत्रयोदशीच्या पूजेत ही पोटली तशीच ठेवायची। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत, लक्ष्मीपूजनात देखील संध्याकाळी ही पोटली मांडायची। त्या दिवशी देखील पोटलीचं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजन करायचं। आणि लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला आपण उत्तरपूजा कराल, सर्व पूजा आवरून घेतल्यानंतर ही जी पोटली आहे आपल्या घरामध्ये आपल्या तिजोरीत ठेवायची। अशा तऱ्हेनं मंत्र साधनेनं सिद्ध केलेली कुबेर पोटली आपल्या घरामध्ये तिजोरीत ठेवल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला फरक जाणवेल, पैशाची आवक वाढेल, बचत होईल। त्याचप्रमाणे कर्ज जर असेल कर्ज मिटेल, कुठे कोणाकडे जर पैसे अडकले असेल, कुठं फसवणूक झाली असेल, ते पैसे देखील मिळायला सुरुवात होईल। अर्थातच या उपायासोबतच आपली मेहनत महत्त्वाची आहे, कष्ट महत्त्वाचे आहेत। वर्षभर अशा रीतीनं तिजोरीत ही पोटली ठेवून द्यायची। पुढच्या वर्षी धनत्रयोदशी झाल्यानंतर या पोटलीचं विसर्जन करायचं, कारण पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण धनत्रयोदशी साजरी करू त्यावेळी अशीच दुसरी पोटली आपल्याला बनवायची असते आणि मग ती पोटली आपल्या घरामध्ये ठेवायची, तिजोरीत ठेवायची आणि मागील वर्षीची जी पोटली असते तिचं विसर्जन करायचं। विसर्जन कसं करायचं? आपल्या घराच्या आवारातच एखादा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ही पोटली पुरून द्यायची। तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला अजून 7-8 दिवस आहेत। या दरम्यान कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हे सहज उपलब्ध होणारं साहित्य आहे। कवडी असेल, लवंग असेल किंवा माता लक्ष्मीची पावलं असतील, गोमती चक्र असेल, यापैकी जे जे साहित्य आपल्याला उपलब्ध होईल तेवढं घेऊन या आणि त्याची अशा पद्धतीनं सिद्ध कुबेर पोटली तयार करावी। नक्कीच आपल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्याचं निवारण होईल, आपली आर्थिक उन्नती होईल। भगवान कुबेर माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहील। माहिती आवडली असेल जास्तीत जास्त साधकांपर्यंत, भक्तांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवावी। चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये शंका असल्यास जरूर विचारा। ओम श्रीं नमः लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम श्रीं नमः।